काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, तुम्ही अटल सेतूची पाहणी करताय, रस्ता खचलेला आहे, काय सांगाल? हा कमीत कमी 2 फुटांनी खाली घसरलेला रस्ता दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात हा जवळपास अर्धा 1 किलोमीटरमध्ये या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत। ह्या पण भेगा आपण पाहतोय आणि सरकारच्या भ्रष्टाचाराचं एक वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की भ्रष्टाचाराचं जे उदाहरण आपल्याला हे सगळं लाईव्ह बघता येत आहे। कोण आहे जबाबदार? कोण आहे? राज्याचं मुख्यमंत्रीच जबाबदार आहे, त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे। पण नाना, उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, स्वतः प्रवास केला होता आणि मोठा तामझाम करत जे आहे ते उद्घाटन केलं गेलं होतं। आपल्याला एक लक्षात आहे की देशभरातल्या अनेक भ्रष्टाचारी लोकांना ईडीमध्ये घेऊन त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेलं आहे, आपल्यासोबत घेतलेलं आहे, तर ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत। तर त्यांच्याकडून फार काही अपेक्षा करावं असं मला वाटत नाही। आता आपण पंतप्रधान यांच्याकडनं फार काही अपेक्षा करावं असं वाटत नाही, मात्र पाहतोय आपण नाना पटोले यांनी आज या अटल सेतूला भेट दिलेली आहे आणि जर पाहिलं आपण का अटल सेतू म्हणजे जिथून उल्वेपासून सुरू होतो त्या ठिकाणी हा रस्ता खेचलेला आहे। खरं तर देशभरामध्ये मोठं नाव लौकिक झालेलं होतं। अटल सेतू जो आहे तो ऐतिहासिक हा ब्रिज झालेला आहे, प्रवास वाचेल सगळं काय, मात्र काही महिन्यातच आपल्याला पाहायला मिळतंय की अटल सेतूवरती जे आहे ते या भेगा पडलेल्या आहे, रस्ता जो आहे तो खचलेला आहे। त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे त्याची क्वालिटी काय आहे आणि आता याची जबाबदारी कोण घेणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण नाना पटोलेंनी दाखवल्याप्रमाणे पाहतोय आपण का या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा रस्ता खचलेला आहे, जवळपास 1.5 ते 2 फूट आतमध्ये जो आहे तो रस्ता खचलेला आहे, भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर, राजू सुर्णे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।